जय हिंद सर. जय हिंद. सर, नाशिक हायवेला डेड बॉडी सापडली आहे, त्याचे डिटेल्स आम्ही मागवले. तर बराच वेळ झाला काही इन्फॉर्मेशन आली नाहीये सर. निमाणीने दोनदा फोन केला, माझंही बोलणं झालं, पण काय प्रॉब्लेम आहे नेमका कळत नाहीये सर. त्या ऑफिसरशी बोलणं झालं? येस सर. तिथले फोटोज आणि लोकेशन डिटेल्स मागवले आहेत, जेणेकरून आपल्यालाही कळेल, पण काहीच डेव्हलपमेंट दिसत नाही. अजय, ही डेड बॉडी ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सापडली आहे ना, त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू. हो सर, पण मला असं वाटतं की ह्या क्षणी त्यांनी सगळं तात्काळ आपल्याला पाठवलं पाहिजे. अजय, आपण इंटरफिअरन्स करायला नको. तुला काय डिटेल्स हव्या त्या कळवल्यास का त्यांना? हो सर, पण मला एवढंच वाटतं की या सगळ्या प्रोसेसमध्ये काही लूपहोल्स राहायला नको, आणि ते काय पंचनामा करणार आहेत त्यावर सगळ्या पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत. ठीक आहे, कोणी कोऑपरेट करत नसेल तर मी बोलून घेतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही डेड बॉडी धनंजय सरदेसाईची आहे हे कन्फर्म झाल्याशिवाय ही बातमी कोणालाही कळता कामा नये. तुला ज्या इन्फॉर्मेशन हव्यात त्या तुला मिळतील. ओके? येस सर. सर, आणखी एक गोष्ट, सर, स्कल मॉर्फिंग मधून ही डेड बॉडी धनंजय सरदेसाईंचीच आहे की नाही हे आपण कन्फर्म करू शकतो. ते रिपोर्ट्स आल्यावर मी तुम्हाला लगेच इन्फॉर्म करेन. ओके, येतो सर. हॅलो. नमस्कार मिस्टर वाघमारे, राणी सरदेसाई बोलते. त्या बघा, आता नाव सांगायची काही गरज आहे का? त्या दिवशी तुमच्या सांगण्यावरनं अजय ठाकूरला सोडला का नाही? मग बोला, आता काय सेवा करू आपली? एक रिक्वेस्ट करायची होती. रिक्वेस्ट? अहो मॅडम, ऑर्डर सोडायची. मागे धनंजय बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. हो, काय कळलं का मॅडम? तुम्ही ना सांगा, त्या अजय ठाकूरला एक कॉल करतो, जरा राग देतो, म्हणजे पटापट तपासायला लागेल. धनंजयचं नाशिकला येणं जाणं होतं. काही टोलच्या पावत्या सापडल्या होत्या मला ऑफिसमध्ये त्याच्या. बोला ना, कसली हेल्प हवी, बोला. ज्या दिवशी तो नाहीसा झाला त्याच्या 1-2 दिवस अलीकडे तो नाशिकला आला होता. तर तुमची काही ओळख असेल तर जरा हालचाल कराल का? एवढंच ना? अहो लगेच माझी माणसं मी कामाला लावतो. ते नाशिक हायवे ना? हो, थँक्यू सो मच. थँक्यू नका म्हणू मॅडम, धनंजय साहेब आमचे चांगले दोस्त आहेत, त्यांच्यासाठी एवढं करणार नाही बाई. तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी तुमच्या फोनची वाट बघते. आणि या कधीतरी बंगल्यावर. हो हो हो, येतो. थँक्यू वन्स अगेन मिस्टर वाघमारे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.